हो, आपलं नाव आणि पत्ता सांगा. विशाल विष्णुवटे, राहणार पार, तालुका पटोदा, जिल्हा बीड. अच्छा, आपण हे धन्वंतीचं कॅटल रिच हां. तुमच्या या गायींना वापरलेलं आहे. हो. बरं, या गायीची काय समस्या होती? तर ही अशी म्हणजे माझ्यावर येत नव्हती. बरं, हिने वासू देऊन किती दिवस झालेले होते? हे 1.5 वर्ष. 1.5 वर्ष झालेलं होतं, हां. पण नंतर माझ्यावरच येत नव्हती, हां. त्याच्यामुळे गावात राहत नव्हती. नव्हती. मग तुम्हाला आपल्या या प्रोडक्टची माहिती कुठून मिळाली? ह्या प्रोडक्टची माहिती अशीच आपलं सुदर्शनने दिली. सुदर्शन पवार साहेब हो. त्यांनी तुम्हाला माहिती दिली हो. गिरी साहेबांच्या टीममधून, हो. आणि मग तुम्ही हे प्रोडक्ट चालू केलं. हो. किती किती ग्रॅम दिलं 2 टाईम? ह्याला का हे 20-20 ग्रॅम म्हणजे एक चमचा द्यायचा. अच्छा, एक एक चम्मच तिला 2 वेळा द्यायला सुरुवात केली. सकाळ संध्याकाळ. आणि नंतर तुम्हाला काय अनुभव आला? नंतर हे चम्मच चालू केल्यानंतर दुधाला बी वाढली. अच्छा, दूध चालू होतं. हो. अगोदर दूध किती द्यायची प्रोडक्ट द्यायच्या अगोदर? अगोदर 10 लिटर देतो. 10 लिटर दोन्ही मिळून सकाळ संध्याकाळ. हो. नंतर मग किती फरक पडला? नंतर 2 लिटरने वाढली. अच्छा, 10च्या ठिकाणी आता दोन्ही मिळून 12 लिटर निघायला लागलं. हो. मग दुधामध्ये 2 लिटरचा फरक पडला. हो. SNF फॅटमध्ये पण काही फरक पडला का? हो, 1 पॉईंट. 1 पॉईंटने हे फॅट वाढलं. हो. मग डेअरीवरचा भाव अगोदर किती होता? अगोदर 24-25 पडायचे. आता किती मिळायला लागला? आता 26-27 भेटतो. अच्छा, डेअरीवरचा भाव पण वाढला फॅट वाढल्यामुळे, आणि माझ्यावर पण आली. हो. आणि हे प्रोडक्ट चालू केल्यापासून हां. काय 22 दिवसात 22 ते 23 दिवसात माझं 22-23 दिवसातच माझ्यावर आली, तर माझ्यावरच येत नव्हती. नव्हते माझं होते. तुम्ही काही प्रयत्न केले असतील डॉक्टरांकडून अगोदर, अगोदर हे ना प्रयत्न केलते ना. पण त्याला काही यश मिळत नव्हतं. नाही. बरं, मग तुम्ही तुमच्याकडच्या इतर गायींना पण आपलं प्रोडक्ट चालू केलं का? हो, संध्याकाळी. त्यांचं पण दूध वाढलं का? हो, समजायचं दूध वाढलं आणि तिन्ही बी एकाच सोबत हे प्रोडक्ट चालू केल्यापासून तिन्ही एकाच वेळेस माझावाल्या तिन्ही भरून टाकलं. अच्छा, म्हणजे गाभण न राहण्याची तुम्हाला ज्या समस्या होत्या त्यावर तुम्हाला चांगला उपाय सापडला आहे ना? मग प्रोडक्टच्या रिझल्टबद्दल तुमचं पूर्ण समाधान आहे? हो, समाधान. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, साहेब, शेतकरी बांधवांना एकदा तुमचा परिचय करून द्या. माझं नाव संतोष अण्णाप्पा मूर्ती, राहणार भडगाव, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. ओके, साहेब, तुम्ही मॅनकाइंडचं आमचं जे बोवी ओके मिनरल मिक्सचर ग्रॅन्युअल आहे ते तुम्ही मला रिझल्ट जो सांगत होता की तुम्ही मागील 8 दिवसामध्ये तुम्हाला एक जबरदस्त रिझल्ट या बोवी ओके मिनरल मिक्सरचा भेटला होता, तो आमचा एकदा शेतकरी बांधवांना सांगा. बोवी ओके हे वापरल्यावर 8 दिवसात जनावर हिटला आली. मेन म्हणजे साहेब, काय तक्रार होती त्या म्हशीमध्ये? तक्रार 9 महिने आले तरी बी हिटला येत नव्हती. जनावर राहिलेली गोळ्या औषधं वापरलं तरी बी हिटला आली नाही, समजून आलं नाही. मग बोवी ओके वापरल्यावर 8 दिवसात फुल रिझल्ट आला आणि काचेवानी हे दिसत लागलं. मग फुल ओपला आल्यावर डॉक्टर्सनी बोलवून रिझल्ट चांगला आहे म्हणून त्यांनी बी सांगितलं. आम्हाला बी कळतंय की हे वास मेन म्हणजे नाही, जनावर निवांत खात्यात, म्हणजे काय हे करत नाही. कोणत्या वासामध्ये आहे म्हटलं ते? गवताच्या वासामध्ये हे आहे. गवतामध्ये टाकलं तर चालतंय, भरड्यामध्ये टाकलं तर चालतंय, तक्रार काही नाही खायला. ओके, म्हणजे तुमची जी म्हस 8 ते 9 महिन्यापासून जी माझ्यावरती चांगल्या पद्धतीने येत नव्हती ते 8 दिवसात म्हणजे हिटवर आल्या. 8 दिवसामध्ये तुम्हाला 8 दिवसात म्हणजे रिझल्ट चांगला आहे. तुम्ही साहेब डोस कसा त्याचा दिला? सकाळी 50 ग्रॅम, संध्याकाळी 50 ग्रॅम. ओके, अशी किती दिवस दिल्यानंतर तुम्हाला रिझल्ट भेटला? 8 दिवसात म्हणजे रिझल्ट भेटला. ओके, म्हणजे आजच्या 8व्याच दिवशी तुम्हाला 8व्या दिवशीच रिझल्ट भेटलाय. आणि ते बी मस ते हे केलं ते बी 8 दिवसात म्हणजे दोन्ही हिटला आल्या. दोन्ही चांगल्या पद्धतीने हिटल्याने आता काही तक्रार नाही. तक्रार काही नाही. दुधाला जरा तक्रार करत होते ते बी दूध आता सुरुवातीला चांगलं लागले. तक्रार म्हणजे आता काहीच नाही. ओके साहेब, एकदा त्याच्यात मिक्स करून एकदा त्यांना खायला बघा ते कसं आहे. म्हणजे जनावर पण आवडीने खातं. साहेब, आमच्या शेतकरी बांधवांना हे जे बोवी ओके मिनरल मिक्सचर आहे ते तुम्ही वापरण्यास सुचवाल का? हा, सुचवणार. ह्याचं कारण की ह्याचा रिझल्ट चांगला आहे. आता मी तरी बी एक दोघांनी हे सांगितलोय. सांगितल्यावर बी त्यांनी आता 2 दिवसात मेडिकलमध्ये ऑर्डर दिल्या. ओके ओके, म्हणजे तुमच्या जे रिझल्ट कालच ते अजित जाधव म्हणून त्यांनी काल सांगितल्या मला बी हे तुला रिझल्ट असलं तर मला बी हे करून म्हणून सांगा. ओके, म्हणजे जे माझ्यावरती वगैरे येण्याच्या तक्रारीमध्ये बोवी ओके 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 साहेब, थँक्यू. ठीक.